नमस्कार मंडळी, मी अक्षय धनावडे. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता वाजले दुपारचे 3. CNG टाकून घेतो. बघूयात, आज दुपारी निघालोय. बघूयात संध्याकाळपर्यंत किती अर्निंग होत आहे. चांगला अर्निंग करायचा प्रयत्न करूयात. बघू आता CNG कितीचा बसतोय. CNG फुल करतो, बघतो उबेरला कोणती ट्रिप येते पहिली सांगतो तुम्हाला. 316 रुपयाचा बसलाय CNG 3.93. पहिलं बुकिंग आलंय. सनबेरी टावर पासूनच आहे. कोपरखेरणला जायचं सेक्टर 20. 1.5 किलोमीटर आहे. 92 रुपीज फेअर दाखवलाय. 3 मिनिटं दाखवत आहेत पिकअप करायला. आता ऑन द वे निघालोय मी. सर बोलले सनबेरी टावर जवळच आहे, टुवर्ड्स कोपरखेरणे. मी बोललो सर ठीक आहे, मी पोहोचतोय 2-3 मिनिटात. बघू शकता, आता ऑन द वे निघालोय मी पिकअप करायला. ते समोरच असतील मला वाटतं सर उभे आहेत ते. हेच आहे वाटतं. ऑनलाईन पेमेंट आहे त्यांचं. बघूयात आता आपल्याला किती भेटते. भिवंडीचे येते. एक्सक्लुझिव्ह मध्ये बुकिंग. 21 किलोमीटर 50 मिनिटं 430 रुपये देते फेअर. बघूयात ह्या ट्रिपचं आपल्याला किती भेटलं. अपडेटिंग होतं. ₹87 भेटला या ट्रिपचा फेअर आपल्याला. बघू शकतो. उबेरला रेंटल बुकिंग आलंय. 4 तासाचं आहे. फेअर दाखवलाय 4 तासामध्ये आपल्याला भेटणार 1472 रुपये. मिनिमम गाडी चालणार आपली 50 किलोमीटरचं टार्गेट दिलं त्यांनी. आता मी ऑन द वेच आहे, निघालोय. बघू शकता तुम्ही. पहिला ड्रॉप घेऊन आलोय ठाण्यामध्ये. आता वाजलेत 4:45. 4:45 वाजता निघालो होतो. 1 तास लागला ठाण्यामध्ये पोहोचायला. सर गेले, त्यांचं काहीतरी काम आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी जायचं. 4 तासाचं रेंटल आहे आपलं. 1472 रुपये फेअर दाखवलंय. बघूयात आता किती वेळ लागतो या रेंटलला. सांगेनच तुम्हाला मी. इथेच आहे लोकल झाल्यानंतर डायरेक्ट परत म्हाप्याला जायचंय. म्हाप्यामधून पिकअप केलं होतं सरांना. शेवट आपला ड्रॉप म्हाप्यामध्येच असणार आहे. सांगेन तुम्हाला मी किती तासाचं झालं, किती फेअर दिला आपल्याला. आता रेंटल बुकिंग घेऊन आलो इकडे हिरानंदानी ठाणे. हा लास्टचा ड्रॉप आहे. ह्याच्यानंतर डायरेक्ट मापेलाच आहे. ट्रिप एंड होणार मापेला गेल्यानंतर. इथंच होतं 1 किलोमीटरच्या आतमध्ये. त्यांचं काहीतरी महानगर गॅसचं आहे. ते त्यांचं ऑडिट आहे. ते बोलले चेकिंग करायचंय 4-5 ठिकाणी. मी बोललो ठीक आहे. आता हे 4था आहे ड्रॉप त्यांचा. हे झालं की मग मापेला जाऊन ट्रिप एंड करणार. आता वाजलेत 5:45. 5 वाजता पोहोचलेलो. बघूयात किती होतंय, कसं काय, किती वाजता जायला. आता ते अजून काय आले नाहीत. आता आपण हिरानंदानी मध्ये ठाणे. बघू शकता तुम्ही. हे हिरानंदानी ठाणे बसलोय मी. आता त्यांचा वेट करतोय. मोठे मोठे टावर आहेत. बघू आता त्यांचा वेट करतोय मी. कसं काय होतंय बघतो. काय 4 तासाचं रेंटल होता. 4:45 वाजता आपल्याला ट्रिप पडले. 7:45 वाजेपर्यंत त्यांचं आहे टायमिंग. 7:45च्या आतमध्येच पोहोचणार आहे. रेंटल बुकिंगचा ड्रॉप केला. आता वाजले 6:15. टोटल 3.5 तास लागलेत. फेअर दिलाय 1401 रुपये. गाडी चालली आपली 47 किलोमीटर. बघू आता नेक्स्ट ट्रिपचा वेट करतोय. आता वाजलेत 7:20. बघूयात आता आपली कोणती ट्रिप पडते उबेरला. 2 ट्रिप कंप्लीट झालेत. उबेरचा फेअर झालाय 1489 रुपये 2 ट्रिप मध्ये. रेंटल बुकिंग मुळे चांगला अर्निंग मध्ये ग्रोथ झाला. बघतो आता कोणता ट्रिप पडतोय उबेरला. वेट करतो उबेरची. आता 3री ट्रिप आली उबेरला. रुपा सोलिटर मधून पिकअप करायचं आहे मापेमधून. आणि अंधेरी ईस्ट मरोळला जायचंय.
बघा आता किती फेअर भेटतोय. आता ऑन द वे निघालोय मी पिकअप करायला. पोहोचलोय मी पिकअप पॉइंटला. रुपा सोलिटरला आहे मी आता. हा बघू शकतो रुपा सोलिटरचा टावर. आता वाजलेत 7:34. बघू टायमिंग पण चालू झालाय. 5 मिनिटं वेट करतो. किती वेळ लागतोय सरांना काय माहित. दुसऱ्या कोणीतरी बुकिंग केली आणि दुसरंच कोणतरी येणार आहे. बघतो आता. मरोळला चालू आहे अंधेरी ईस्टला. किती वेळ लागतोय काय माहिती. 1.5 तास दाखवलाय. बघूयात किती वेळ लागतोय फायनली पोहोचायला. हेलो हाँ सर आए नहीं अभी तक हो सर. अच्छा नहीं आया क्या? 1 मिनट में कॉल करता हूँ. हाँ ठीक देखो ना जरा. मैं पहुंचा है सर. 2 मिनट हुआ. अच्छा वो आप ये भजन मंडल के सामने खड़े हैं क्या? हाँ बराबर. उडपी का है ना वो स्टोर वहाँ पे 7-Eleven. हाँ समझा. ठीक है थांब तिकडेच थांब. मी कॉल करतो. हाँ पाठवा. ओके सर. नमस्कार मंडळी. उबेरचे 3 ट्रिप कंप्लीट झाले. पहिली ट्रिप पडली होती घनसोली मधून कोपरखेऱ्याने. 1.5 किलोमीटरचा फेअर भेटलाय 81 रुपये. सॉरी 87 रुपये. त्याच्यानंतर पडलं होतं रेंटल. 4:45 वाजता पडलं होतं. 7:15 वाजेपर्यंत ड्रॉप केलं. 3.5 तासात त्याचा फेअर भेटलाय 1401 रुपया. आणि त्याच्यानंतर मला एक बुकिंग पडलं होतं आता म्हाप्यामधून डायरेक्ट मरोड अंधेरी ईस्ट. त्याचा फेअर दाखवला होता मला 700 त्याचा फेअर दाखवला होता 648. मग त्याचा फेअर भेटलाय मला 761 रुपये एक्स्ट्रा भेटला फेअर. हे बघा मला एक दुसरं बुकिंग आलं आता जस्ट उलव्याचं आहे 785 रुपये. आता ऑन द वे मी उलव्याला निघतो. बघतो त्याचा फेअर किती भेटते किती वेळ लागतो सांगतो तुम्हाला. टोटल अर्निंग झाले आतापर्यंत आपलं 3 ट्रिप मध्ये 2251 रुपये. बघूयात सांगतो तुम्हाला. आलो मी आता P7 ला. P5 मध्ये होतो. आता मी आले P7 ला. सर होते P4 ला. त्यांना कॉल केला. मी बोललो सर P7 ला या पिलर नंबर 19B. तो बोले ठीक आहे येतो. आता मी पोहोचतोय. आता मी पिलर नंबर 15B जवळ पोहोचलोय. आता काय लेफ्ट घेऊन उबेरचा पिकअप पॉइंट आहे तिथे पोहोचतोय मी आता. हे बघा पोहोचलोय मी उबेरच्या पिकअप पॉइंटला. पिलर नंबर P790. बघूयात सर किती वेळ लागतोय सरांना पोहोचायला. वेट करतोय त्यांचा मी. आता इथून डायरेक्ट ऑन द वे उलवे. बघूयात 785 रुपये फेअर दाखवलाय किती भेटतो सांगेन तुम्हाला मी ट्रिप एंड केल्यानंतर. अटल सेतूने निघालोय एअरपोर्ट मधून उलव्याला. ऑन द वेच आहे. 17 मिनिट दाखवत आहेत. 16 किलोमीटर राहिले बघू शकता. आता ऑन द वेच आहे. 17 मिनिटात पोहोचणार 11:15 वाजेपर्यंत. अटल सेतूला 200 रुपये टोल आहे उलवेला जायचं असेल तर. 100चं स्पीड लिमिट. ऑन द वेच आहे आता. बघूयात या ट्रिपचा आपल्याला किती फेअर भेटतोय. जसा उबेरचा मॅप दाखवलाय तसंच फॉलो करत आलोय. अटल सेतूनीच दाखवलं होतं रोड त्याचा. बघूयात आता किती फेअर भेटतोय सांगेन तुम्हाला. तर 20 मिनिटात पोहोचतोय आपण. 17 मिनिटं. आता टोल बूथ वरती पोहोचतोय. अटल सेतूने उल्व्यामध्ये यायचं असेल तर 200 रुपये टोल लागतो. बघू शकता टोल बूथ. टोल बूथ. आता ती दांडी खाली होणार झाली. आता दांडीवर झाली. 1340 रुपये फेअर दाखवतोय सरांचा. तर बघूयात विथ टोल याच्यामध्ये ऍड 200 रुपये. बघूयात आता आपल्याला या ट्रिपचं किती भेटतंय फेअर. अपडेटिंग होते अर्निंग. $738 रुपये भेटला आपल्याला फेअर. बघू शकता
कंपनीचे जवळजवळ 600 रुपये कट करून आपल्याला भेटलाय 738 रुपये. टोटल उबेरचे 4 बुकिंग झालेत. टोटल अर्निंग झाले आपलं 2200. टोटल अर्निंग झालंय 2990. बघूयात किती टाइम काम केलं आज. टोटल तास झालेत 8 तास 14 मिनिटं. 4 ट्रिप 2990 रुपये अर्निंग. चांगलं झालंय अर्निंग. आता बघूयात नेक्स्ट बुकिंग कुठलं पडतंय. वेट करतो. 11:15 एअरपोर्ट मधून घेऊन आलेलो उलव्याची ट्रिप. 11:15 वाजता ड्रॉप केलंय. आता वाजलेत 1:45. 1:45. 2 तास झालं. उलव्यामधून बेलापूरला एमटी आलोय. सेक्टर 15 पाम बीच रोड. अजून पण काही ट्रिप पडली नाही. 2 तास झालं वेट करतोय. 2 तास माझा टाइम वेस्ट गेला, पण ठीक आहे. आता बघूयात कोणतं बुकिंग पडतंय. 2 तास झाला. आता बेलापूर मधून घनसोली कोपरखेर आणि ऐरोली पडलं पाहिजे. पहिलं बुकिंग आलं होतं घनसोलीमधून कोपरखेऱ्याने. त्याचा फेअर भेटला 87. त्याच्यानंतर एक रेंटल पडला महापेमधून. ठाण्याचं होतं. ठाण्यामधून रिटर्न महापे. त्याचा फेअर भेटलाय 4 तासाचं रेंटल होतं. गाडी चालले 3 तास 35 मिनिटं. टोटल किलोमीटर झाले 47. त्याचा फेअर भेटलाय 1401 रुपये. त्याच्यानंतर परत मला महाप्यामधून मरोळ पडलं होतं. त्याचा फेअर भेटलाय 761. त्याच्यानंतर एअरपोर्टमधून उलवे पडला. टोटल किलोमीटर गाडी चालली 38. 1 तास 14 मिनिटं लागले. त्याचा फेअर भेटलाय 738. त्याच्यानंतर एक उलव्यामधून बेलापूरला एमटी आलो. तिथे कॅन्सल झालं ट्रिप. आणि तब्बल 2-2.5 तासानंतर उलव्यामधून वेट केला. बेलापूरला आलो. बेलापूरमधून वेट केला. 2:09 ट्रिप पडली. त्याचा फेअर भेटलाय 219 रुपये. कस्टमर मॅमकडून घेतले 210. 9 रुपये एक्स्ट्रा दिलेत. टोटल अर्निंग झालंय उबेरचं 3209. 5 ट्रिप कंप्लीट झाले. टुडे अर्निंग 3209. उबेरचे 5 ट्रिप कंप्लीट झालेत. आता वाजलेत 11:45. टोटल 11:15 तास काम केला. उबेरचं अर्निंग झालंय 3209 रुपये. 12 तासात 3209 क्रॉस. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आपल्या चॅनलला. धन्यवाद. गुड नाईट. शुभरात्री. जय हिंद. जय महाराष्ट्र.